नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। ज्योतिष शिकावं तुम्हीच पहा तुमची कुंडली या सदराखाली आपण हे नवीन विषय घेत आहोत। आता आपण सध्या स्थान विचार करतोय की स्थानाचं कारकत्व पाहतोय। मी मागील व्हिडिओमध्ये चतुर्स्थानावरून कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात हे मी सांगितले। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुंडलीतील पंचम स्थानावरून कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिल्या जातात हे मी सांगणार आहे। लक्षात घ्या, कुंडलीचं पंचम स्थान हे आहे। पंचम स्थानाला विद्यास्थान, सुतस्थान, सुत म्हणजे संतती, विद्या म्हणजे शिक्षण, विद्यास्थान, सुतस्थान, सुतस्थान, कोणस्थान आणि धर्मस्थान ही चार त्याची पर्याय नाव आहेत। म्हणजे याच्यावरनं शिक्षणाचा आणि संततीचा विचार केला तरी तुम्हाला या नावातूनच कळणार आहे। यासाठी पर्याय नाव पाठ करा, संततीचा विचार करणार आहे। पंचम स्थान हे कोण स्थान असल्याने हे शुभ स्थान आहे। कोण स्थान आणि केंद्र स्थान हे नेहमी शुभ आणि बलवान स्थान असतात, ते लक्षात ठेवा। पंचम स्थान हे कोण स्थान असल्याने शुभ स्थान आहे। धर्म त्रिकोणातील दुसऱ्या स्थानात हे येत असल्यामुळे या स्थानावरून व्यक्तीच्या धर्माबद्दलच्या संकल्पना, धार्मिक भावना, धार्मिक वृत्ती याचा बोध होतो। 1, 5, 9 लग्न प्रथम स्थान, पंचम स्थान, नवम स्थान हे धर्म त्रिकोणामध्ये येणारे स्थान आहेत। हे दुसरं धर्म त्रिकोणातले स्थान आहे पंचम स्थान। त्यामुळे व्यक्तीच्या धर्माबद्दलच्या कल्पना, धार्मिक भावना, धार्मिक वृत्ती, उपासना, देवपूजा ह्या सगळ्या गोष्टी विचार आपल्याला पंचम स्थानानं होतो। पंचम स्थानावरून अजूनही बऱ्याच गोष्टीचा विचार केला जातो, त्या कोणकोणत्या आहेत ते मी तुम्हाला क्रमाने सांगणार आहे। सगळ्यात मुख्य म्हणजे पंचम स्थान हे संततीचं स्थान आहे, सुतस्थान आहे। संततीचा विचार म्हणजे आपली मुलं किंवा मुली याचा विचार आपण पंचम स्थानावरून करतो। मग संततीविषयक सगळ्या गोष्टीचा विचार तुम्हाला करायचा आहे। या स्थानावरून संतती प्राप्ती, मला संतती होणार की नाही, संतती मला पाहायला मिळेल का, संततीचं सुख मला मिळेल का, हे गोष्ट पंचम स्थानानं पाहिली जाते। संततीबाबतच्या सगळ्या गोष्टीचा विचार या स्थानानं केला जातो। त्याचबरोबर प्रसूतीमुळे होणारा त्रास, गर्भपात याही गोष्टीचा विचार पंचमातनं केला जातो, लक्षात ठेवा। जर गर्भपात झाला तर संतती प्राप्ती तुम्हाला होणार नाही, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पंचम स्थान। मग पंचम स्थानामध्ये कोणते ग्रह आहेत, कोणत्या राशी आहेत, पंचम स्थानावर कुठल्या ग्रहांची दृष्टी आहे याच्यावरून ठरतं की गर्भपात होणार की गर्भ टिकणार आणि 9 महिन्यानंतर आपल्याला संततीची प्राप्ती होणार, हे पंचमातल्या ग्रहावरून समजतं। ह्या गोष्टी लक्षात ठेवा। या व्यतिरिक्त या स्थानावरून संततीपासून मिळणारं सुखदुःख, संततीचं भाग्य, आपल्या मुलांशी पटणं न पटणं, मुलांची चिंता, पुत्र शोक, संततीची कीर्ती अपकीर्ती, संततीचा मान सन्मान, संततीपासून होणारे राग या सगळ्या गोष्टीचा विचार, संततीविषयक सगळ्या बाबींचा विचार आपल्याला पंचम स्थानावरून करायचा आहे। म्हणजे संतती प्राप्तीचं स्थान आहे असं नाही, संततीची पटणं न पटणं, संततीचे सुखदुःख, संततीचं आयुष्य। कधी कधी काय लोकांना संतती होते पण अल्पावधीत संतती निघून जाते, त्यामुळे त्यातून त्यांना शोक होतो। मग पुत्र शोक बघताना सुद्धा तुम्हाला पंचम स्थानाचा विचार करावा लागेल। काही लोकांची संतती अतिशय कीर्तिवान निघते, संततीच्या जन्मानंतर यांचं आयुष्याचा भाग्योदय होतो, आयुष्य जग बदलतं, आयुष्य बदलतं। काही लोकांना संतती जेव्हा कमवायला लागतात तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होतो। त्यामुळे संतती कीर्तिवान होते, संतती मोठं यश मिळवते, तेव्हा आईवडिलांनाही सुख मिळतं। त्यामुळे संतती तुम्हाला कशी निपजणार आहे, संतती कुठं जाणार आहे, संततीमुळे तुम्हाला भविष्यात काय फायदे होतील, हे सगळं आपल्याला पंचम स्थानातून खूप चांगल्या प्रकारे कळतं। पण पंचम स्थानामध्ये शुभग्रहांना फार महत्त्व आहे। विशेषतः पंचमात गुरु, चंद्र, रवी, बुध, शुक्र असे ग्रह जर पंचमात असतील तर तुम्हाला नक्कीच चांगलं सुख मिळणार आहे। या उलट केतू, राहू, शनी, मंगळ असे ग्रह संतती सौख्यासाठी प्रतिकूल ठरतात, हे लक्षात ठेवा। त्यानंतर संततीनंतर पंचम स्थान हे बुद्धीचं स्थान आहे। सगळ्यात मुख्य बुद्धी कुठल्या स्थानानं पाहायची तर ती पंचम स्थानानं पाहिजे। आता बुद्धी तुम्हाला जर नसेल तर तुमचं शिक्षणही होणार नाही, मात्र बुद्धी जर खूप चांगली असेल, तुमचं आकलन शक्ती चांगली असेल, अभ्यासाची तुम्हाला आवड असेल तर तुम्ही शिक्षण खूप चांगल्या प्रकारे घेणार आहे। त्यामुळे बुद्धी, विद्या आणि शिक्षण या सगळ्याचा विचार या पंचम स्थानानं केला जातो। या स्थानावरून व्यक्तीची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, आकलनशक्ती, त्याच्या बुद्धीचा मंदपणा, तीक्ष्णपणा, मठ्ठपणा या सगळ्याचा विचार पंचम स्थानातून केला जातो, म्हणजे पत्रिकेतल्या ह्या स्थानावरून। त्याचबरोबर या स्थानावरनं शिक्षण, माध्यमिक व पदवी शिक्षण, शिक्षणाची व्यक्तीची आवड, शिक्षणाचा प्रकार, शिक्षणाची शाखा, क्षेत्र, शैक्षणिक गोष्टीची आवड, कलेची आवड, व्यक्तीचं साहित्यप्रेम, कल्पनाशक्ती, त्याचबरोबर शिक्षणामुळे प्राप्त होणारे आचार विचार, सगळ्यात मुख्य म्हणजे हा मुद्दा,
या सगळ्या गोष्टीचा विचार पंचम स्थानानं केला जातो. लक्षात घ्या, बुद्धी असेल तर शिक्षण अभ्यासाची आवड असेल, शिक्षण केलं, अभ्यासातून शिक्षण होणार आहे, शिक्षणातून तुम्हाला चांगले आचार विचार येणार आहेत आणि मग शिक्षणाच्या जोरावर तुम्ही तुमचं आयुष्य अतिशय चांगलं सुजलाम सुफलाम करू शकता. पण पंचम स्थान हे पत्रिकेतलं शुभ स्थान आहे. या स्थानावरनं पाहिल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी या व्यक्तीच्या आयुष्यात उपयोगी येणार आहेत. त्यामुळं बुद्धिमत्ता असेल, शिक्षण असेल, व्यक्तीचं शिक्षणाचे क्षेत्र कुठलं निवडेल, शिक्षणाचं कुठल्या कलेकडे जाईल, तो कुठल्या प्रकार निवडेल, हे तुम्हाला पंचमातल्या ग्रहावरून किंवा पंचमाशावरून सांगता येतं. त्यानंतर शिक्षण जर खूप चांगलं घेतलं तर पंचम स्थान हे शिक्षणातून होणारे लाभ, शैक्षणिक लाभ पण सांगतं. म्हणजे काय काय विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळतात, शिष्यवृत्त्या मिळतात, हे सुद्धा पंचम स्थानाने पाहिलं जातं. शास्त्राची संशोधक वृत्ती, सर्व बौद्धिक क्षेत्राचा विचार, नाटक, सभा संमेलने, स्नेहसंमेलन या गोष्टीमध्ये भाग घेणं व त्यामध्ये प्रावीण्य मिळवणं, त्याचबरोबर दुसऱ्याला शिक्षण देण्याची कला आणि आवड, हे सुद्धा व्यक्तीचं पंचम स्थानातून कळतं. काय लोक खूप चांगलं शिकवतात, एखाद्याला खूप चांगल्या प्रकारे समजून सांगतात, हे त्याच्या पंचमातल्या ग्रहावरून किंवा पंचमेशावरून खूप चांगल्या प्रकारे कळतं. पंचम स्थान हे शिक्षणाचं आहे, तसं तुम्हाला मिळणाऱ्या शिष्यांचं पण आहे. तुम्हाला कोणते शिष्य मिळतील, कशा प्रकारचे शिष्य मिळतील, की तुम्ही त्यांना कशा प्रकारे चांगल्या प्रकारे शिकवू शकता, हे तुम्हाला पंचम स्थानातून समजणार आहे. नंतर आपल्याला माहीत आहे की पत्रिकेमध्ये 2, 5, 8 आणि 11 ही धनस्थान आहेत. थोडक्यात काय, आर्थिक स्थिती दाखवणारं प्रमुख स्थान धनस्थान जरी असलं तरी धनस्थान अनेक मार्गांनी पैसा व्यक्तीला मिळतो, तर बाकीच्याही मार्गाने मिळणारे पैसे हे तुम्हाला दुसऱ्या स्थानानं पाहायला मिळतात. ते म्हणजे पंचम स्थानातून पैसा मिळतो, अष्टम स्थानातून मिळतो आणि 11व्या स्थानातून पैसा मिळतो. त्यामुळे पंचमाचा विचार करताना तुम्हाला एक धनस्थान म्हणून विचार करायला लागेल. मात्र ह्याचं पैशाचं स्वरूप वेगळं असणार आहे. तर ते कुठलं मी सांगतो, तर ते म्हणजे पत्ते, पैज, जुगार, कमी श्रमात बुद्धीने मिळवलेला पैसा, या सगळ्याचा विचार या स्थानावर केला जातो. म्हणजे पैज लावून, जुगार खेळून, सट्टा खेळून, नंतर आजकाल शेअर मार्केट हे सुद्धा एक प्रकारचा सट्टा किंवा जुगारच आहे. ट्रेडिंग करणं, यातून मिळालेला पैसा हा पंचम स्थानानं पाहिला जातो. मग पंचम स्थानामध्ये कुठले ग्रह आहेत बघा, त्याच्यावरून तुम्ही ठरवा. पंचमात जर शुभग्रह असतील तर तुम्हाला शेअर मार्केटमधून चांगले लाभ होतील, हे पण लक्षात घ्या. जाणकाराला पत्रिका दाखवा, तो नक्की सांगेल की तुम्हाला ट्रेडिंगमधून किंवा शेअर मार्केटमधून पैसा आहे की नाही. पंचम स्थान हे एक प्रकारचं धनस्थान आहे. या स्थानावरून बायकोपासून मिळणारा पैसा किंवा लाभही बघितला जातात. का ते सप्तम स्थान हे बायकोच आहे, सप्तमाचं लाभ स्थान आहे. त्या पत्नीकडून होणारा लाभ, मिळणारा पैसा, त्याचबरोबर व्यवसायातून मिळणारा पैसा, हे आपण पंचम स्थानात पाहतो. तसेच शेअर्स, लॉटरी, सट्टा या माध्यमातून मिळणारा पैसा हा पंचम स्थानात बघायला मिळतो. थोडक्यात काय, तर एका वाक्यात सांगायचं झालं तर बुद्धीच्या जोरावर, कलेच्या जोरावर, शिक्षणाच्या जोरावर, विद्येच्या जोरावर, कमी श्रमामध्ये मिळवलेला पैसा हा पंचम स्थान देतं. मग आता माध्यम कोणती असतील तुम्ही समजून जावा. त्यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे पंचम स्थान हे प्रेम आणि प्रणयाचं आहे. तरुणीच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्यासाठी आवडीचा विषय म्हणजे प्रेम आहे. तारुण्य सुलभ मुलामुलींना आवडीचा विषय वयात आल्यानंतर ते म्हणजे प्रेम प्रकरण असतील. मग त्याचा विचार कुठनं करायचा असाही त्या मुलांना प्रश्न पडला असेल, तर त्यांना हे उत्तर इथं तुम्हाला बघायला मिळेल पंचम स्थानातून. पंचम स्थान हे प्रेम, प्रणय, प्रणयांतिक भावना यांचं स्थान आहे. जातक प्रेमात पडणार का, त्याला प्रेमामध्ये यश मिळणार का, त्याच्या प्रेमसंबंधाबद्दलच्या भावना काय आहेत, पुढे प्रेमाचं रूपांतर प्रेमविवाहात होणार का, या सर्व प्रेमविषयक गोष्टीचा विचार पंचम स्थानावरून केला जातो. थोडक्यात या स्थानावरून जातकाचे प्रेमसंबंध, अफेअर्स, प्रेमविवाह, प्रेमातील यश अपयश या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. पंचम स्थानामध्ये जर बलवान ग्रह असतील, शुक्र, प्रेमाचा कारक शुक्र, चंद्र, नेपच्यून, बुध, चंद्र असे जर ग्रह जर पंचम स्थानामध्ये असतील तर व्यक्तीला नक्की प्रेम प्रकरणामध्ये यश मिळतं. अशा लोकांची प्रेमसंबंध नक्की असतात. विशेषतः शुक्र, चंद्र, नेपच्यून, बुध असे ग्रह हे प्रेमसंबंधामध्ये यश देतात, हे लक्षात असू द्या. या उलट शनी, राहू, केतू असे ग्रह, मंगळ असे ग्रह प्रेमसंबंधामध्ये ब्रेकअप करणं, त्यामधून मनस्ताप देणं अशाही गोष्टी बघायला मिळतात. त्यानंतर पुढची गोष्ट कुठली असेल तर छंद आणि चैन. व्यक्तीचे नानाविध नाद, छंद, चैनी या सगळ्या पंचम स्थानातून कळतात. थोडक्यात काय, तर व्यक्तीचे चैन, छंद, छान छौकीपणा, तसेच नाटक, तमाशा, चित्रपट
ही पाहण्याची आवड, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन यामध्ये रस घेणं, या गोष्टी पंचम स्थानावरून कळतात. व्यक्तीच्या अंगामध्ये असणारी कला, व्यक्तीचं कलाप्रेम, सौंदर्यप्रेम, खेळामधली रुची, मर्दानी खेळाचा विचार आपण पंचम स्थानावरून करतो. त्यामुळे कला आणि क्रीडा यासाठी पंचम स्थान फार महत्त्वाचं आहे. एक वेगळा विचार केला तर पंचम स्थान हे पूर्वजन्माचं माध्यम आहे, की पूर्वजन्म सांगणारं स्थान आहे. पूर्वजन्मीचं ज्ञान, पूर्वजन्मातील पाप पुण्याचा विचार किंवा मागच्या जन्मामध्ये केलेल्या कामाची आत्ता काय पावती मिळणार आहे, या जन्मात काय मला लाभ होणार आहेत, हे आपल्याला पंचम स्थानातल्या ग्रहावरून, पंचमेशावरून खूप चांगल्या प्रकारे समजतं. पंचम स्थान हे धर्मत्रिकोणामधलं दुसरं स्थान आहे. लग्नस्थानानंतर पंचम स्थान हे धर्मत्रिकोणातलं स्थान आहे. त्यामुळे या स्थानावरनं व्यक्तीची उपासना म्हणजेच काय तर देवपूजा, उपासना या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. धार्मिक ग्रंथाचं वाचन करणं, स्तोत्रपठण करणं, मंत्रपठण करणं, गुरुचरित्र पारायण करणं किंवा कोणतंही व्रतवैकल्य करणं, वेदाचं ज्ञान घेणं, व्यक्तीमध्ये असणारे सदाचार, सद्विचार, तंत्रमंत्राची धार्मिक गोष्टीची आवड, मंत्रपठणाची आवड, या सगळ्याचा विचार तुम्ही पंचम स्थानावरून करू शकता. मी पत्रिका बघताक्षणी कळली पाहिजे ही व्यक्ती देवपूजा किंवा धार्मिक असेल का, धर्माबद्दल, देवाबद्दल त्याचं मत काय असेल, हे आपल्याला उपासना करणारी असेल का, उपासना मार्गाने आचरण करणारे असेल का, हे पंचम स्थानातल्या ग्रहावरून किंवा पंचम स्थानातल्या राशीवरून खूप चांगल्या प्रकारे सांगता येतं. त्याचबरोबर पंचम स्थानावरून व्यक्तीला पडणाऱ्या स्वप्नांचा विचार केला जातो. बऱ्याच लोकांना काही स्वप्न भयावह पडतात, काही ना खूप आनंददायी चांगली स्वप्न पडतात. हे स्वप्न दाखवणारं किंवा स्वप्न पडणारं स्थान पंचम स्थान आहे. सगळ्या स्वप्नांचा विचार पंचम स्थानावरून करा. थोडक्यात काय तर पंचम स्थानामधून आपली संतती म्हणजे आपल्याला होणारे मुलं मुली, त्यांचं दिसणं, त्यांचं पटणं न पटणं, त्यांचं सुख, हे सगळं आपण तिथनं बघणार आहे. पंचम स्थान हे केंद्रस्थान असल्यामुळं, कोण स्थान असल्यामुळं हे प्रथम प्रतीचं शुभ स्थान आहे. कारण पंचमातून सगळ्यात शुभ गोष्टीचा विचार केला जातो, म्हणजे हे अतिशय शुभ स्थान आहे माहिती असावं. या स्थानावरून काय काय पाहायचं आहे तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केला नसेल, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले नातेवाईक, मित्रमंडळी, ज्योतिषप्रेमी, ज्योतिष अभ्यासक, ज्यांना ज्योतिषाचं शिकण्याबद्दल रस आहे, अशा व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवं असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्हाला व्हॉट्सअप करा, मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण कुंडलीतील 6व्या स्थानाचा विचार करणार आहे. 6व्या म्हणजे षष्ठ स्थानावरून कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात हे मी तुम्हाला सांगणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.